आज मी तुम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे विदर्भाची काशी मानल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान चामोर्शी येथे। चामोर्शी येथून 3 ते 4 किलोमीटर असणाऱ्या मार्कंडा देवस्थानाला जाण्याकरिता वळणावळणाचे रस्ते बनवलेले आहेत। या रस्त्यांनी जाताना एकदम निसर्गमय वातावरण बघायला मिळतो। उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे आणि खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे। संतपणे वाहणारी उत्तर वाहिनी वैनगंगा आणि तिच्या तीरावरती अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे बघता बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत। मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर 196 फूट लांब आणि पूर्व पश्चिम 168 फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत। सभोवती 9 फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण 18 देवळे आहेत। या देवळांपैकी मार्कंडेय ऋषीचे देऊळ, यधर्म आणि महादेवाचे देऊळ हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत। या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदकेश्वर, यमधर्म, मृत्युंजय, विठ्ठल, रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, विश्वेश्वर इत्यादी मंदिरे आहेत। या मंदिराकडे बघताना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो। अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे। मानवी जीवनाच्या विविध छटा आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे। मानवी आकृत्या चितारताना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केलेले आहेत। मैथुन शिल्पे हे मार्कंडा मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो। मार्कंडा देवस्थानांना विदर्भाची काशी म्हणतात ते उगाच नाही। या मंदिराची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे, पण त्यातही अनेक ठिकाणी असलेली एक युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे। तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे, बहुधा ती आम्रपालीचे द्योतक असावी। या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे सगळेच देखणे आहे। एवढेच नाही तर आंब्याच्या डहाळीचे पानन पान ठळकपणे जाणवते आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो। मार्कंडाला महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते। छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या इतर मोठ्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात। या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते। सलग 10 ते 15 दिवसांची ही जत्रा असते। देवदर्शन करत असतानाच विविध प्रकारच्या बाजारपेठा इथे वसतात। तसेच मनोरंजनाच्या हेतूने नवनवीन प्रकारचे पाळणे सुद्धा इथे लावले जातात। आबालवृद्धांसाठी ही वार्षिक जत्रा एक सांस्कृतिक वारसाच बनलेली आहे। पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत। 150 वर्षांपूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती, त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झालेले आहे। थोडी पडझड झाली आहे, पण या मंदिरावरचे देखणे पण आजही टिकवून आहेत। हजारो वर्षांपूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पाकृतीचे देखणे उदाहरण आहे। मार्कंडा देवस्थानाच्या नजीकच चिचडोह बॅरेज हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर बांधलेले एक प्रमुख धरण आहे। या धरणाची लांबी 691 मीटर असून यात 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे दरवाजे आहेत। हे बॅरेज पाणीसाठा, सिंचन आणि नदीकाठच्या गावांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर चिचडोह बॅरेज बांधलेले आहे।
वैनगंगा नदीवर बांधलेल्या चिचडोह बॅरेजमध्ये 38 लोखंडी उभे दरवाजे आणि त्याची लांबी 691 मीटर असून याचा उपयोग मुख्यत्वे सिंचनासाठी पाण्याचा साठा करणे असा होतो. साधारणतः उन्हाळ्यात जूनच्या सुरुवातीला दरवाजे उघडून पाणी सोडले जाते आणि पावसाळ्यापूर्वी नंतर बंद केले जाते. बॅरेजच्या दरवाजांची स्थिती आणि पाण्याचा विसर्ग ऋतूनुसार बदलू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.